नमस्कार मित्रांनो, मी राजदीप कदम स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज रत्नागिरीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हातीसचा उरूस आहे। तर तो उरूस आज आपण बघायला जाणार आहोत। खूप मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला जाऊया। मित्रांनो, आता मी हातीसला पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे इथे तुम्हाला हातीसची खाडी दिसते आणि त्या बाजूला तिकडे पुढे दर्गा आहे। तर आता आपण तिथे जाऊया। हातीस हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे, जे रत्नागिरी शहरापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटर अंतरावर कादळी नदीच्या काठावर वसलेले आहे। येथे पीर बाबर शेख बाबांचा दर्गा आहे, जो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे पीर बाबर शेख बाबांचा उरूस साजरा केला जातो। या उरूसाला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात। उरूसाच्या काळात भाविक मोठ्या संख्येने दर्ग्यात येऊन नवस फेडतात आणि धार्मिक विधी पार पाडतात। हा उरूस फक्त धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचाही भाग आहे। लोक परस्पर प्रेम, शांतता आणि सहिष्णुतेचा संदेश देण्यासाठी एकत्र येतात। भक्तिभाव, श्रद्धा आणि परंपरेचे दर्शन या उरूसाच्या निमित्ताने घडते। हातीसचा उरूस हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो कोकणातील लोकजीवनाचा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा अविभाज्य भाग आहे। हा उत्सव श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक बंधन निर्माण करणारा आहे। मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलेलं आहे। तर आता बाहेर उरूसानिमित्त जे स्टॉल लागलेले आहेत तर ते स्टॉल मी तुम्हाला दाखवतो, चला। हाँ वही आले मनु पण आली आहे।
म्हणून डायरेक्ट इथे झाली. होय होय होय. तर मित्रांनो, आता इथे खाण्याचा स्टॉल लागलेला आहे, तर तुम्हाला दाखवतो इथे काय काय आहे ते. तुमचं कुठलं ब्लॉक आहे का? हां हो. नाव सांगा तुमचं. सांगू? हां सांगा ना. माझं नाव मोहसिम हाशिम शेख, राहणार पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं उरूस जो भरतो आपलं पीर बाबर शेख हातीजमध्ये, हा खूप उरूस मोठा असतो आणि सर्व व्यापारी वर्ग या उरुसाचे आतुरतेने वाट पाहत असतात. तर आज 12 तारीख आहे, उद्या 13 तारीख आहे. 2 दिवसमध्ये या रत्नागिरी पंचकृषीतले सगळे भाविक हिंदू मुस्लिम न भेदभाव करता या पीर बाबर शेखला येतात, दर्शन घेतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसंच आम्ही आमच्या वडिलांची मनोकामना पूर्ण झाल्यामुळं आम्ही आमच्या या हातीच्या उरसामध्ये असं सुसज्ज असं हॉटेल लोकसेवा म्हणून असं स्टॉल खोललेला आहे. तर सर्व भाविक भक्तांनी, यात्रेकरूंनी आमच्या हॉटेल लोकसेवाचा आस्वाद घ्यावा. जवळजवळ आमच्या हॉटेलमध्ये 36 प्रकारचे आयटम भेटतात. पावभाजी, डोसा, उत्तप्पा, मंचुरियन, नूडल्स, राईस, पुरी भाजी, कटवडा, मिसळपाव, अशा असंख्य प्रकारचे व्हरायटी आहेत. आणि स्वच्छ आणि ताजे, स्वच्छतेचं माप ध्यानात ठेवून आम्ही हा व्यवसाय थाटत असतो. हर साल वर्षाप्रमाणे याही वर्षी आम्हाला भाविकांचा प्रतिसाद लाभो, हीच आम्ही पीर बाबर शेख चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. ब्लॉग आहे तुमचा? होय. मंचुरियन, फ्राईड राईस, नूडल्स, गरमागरम. इथली चव बघावंच लागते. अरे तुम्ही तर लावलेली आणि तिकडे या काय. दरवर्षी येतं काय? मित्रांनो, मानकरी आहेत, त्यांना दर्ग्यामध्ये आणलं जातं. गावातल्या 2 घरांना हा मान आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी सुरुवातीला जी 2 घरं होती त्या 2 घरांना हा मान आहे आणि दरवर्षी हा आलटून पालटून मान दिला जातो. आणि उरुसाच्या वेळेला जे मानकरी असतात त्यांच्या अंगामध्ये बाबरशेख बाबांचा संचार होतो असं मानलं जातं.
धन्यवाद.